200-300 साड्या असतात बायकांच्याकडे, माझ्याकडे 50च आहेत. हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील. होते इथे जे पाठीमागे बघता चंद्रमा कलेक्शनमधल्या साड्या आहेत, तर त्या सगळ्यांचे व्हिडिओज करून झालेले ते ठेवले तिथं. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये जी माहेश्वरी साडी नेसली होती, तर त्या साडीचा जो ब्लाऊज आहे तर त्याचे डिझाईन खूप जणांनी कमेंट केलेत की ती डिझाईन दाखव. ते जे जांभळ्या कलरचा होता तो, तर दोन्ही साडींच्या मी ज्या माहेश्वरीचे ब्लाऊज आहेत ते सगळ्यांचे डिझाईन मी तुमच्याशी शेअर करणार आहे आज. आणि त्यासोबतच अजून काही व्हिडिओमध्ये ब्लॉगसुद्धा जो काही आहे आपला तो शेअर करेन. आता मी संध्याकाळी आज सुरू केलेला आहे व्हिडिओ. आता थोड्या वेळानं आरव येईल. आरव आल्यानंतर त्याला खायला काय द्यायचा हा विचार करते, तर बघू काहीतरी चटपटीत करायचा विचार आहे. चला स्टार्ट करूयात. पनीर खूप आवडते, पनीरचे काहीच प्रकार त्याला आवडतात, म्हणून माझा विचार आता सुरू आहे. तो पनीर करते. एक मी रेसिपी बघितली होती, अगदी क्विक रेसिपी होती आणि त्याला चटपटीत काहीतरी आवडतं. आणि ह्यांचं पण असंच झालं की आल्यानंतर काहीतरी खायला मागतात, तर मग विचार करते की पनीरचंच काहीतरी करते. कारण आरव क्रिकेटचा एवढा वेडा झाला आहे आता की आल्यानंतर सुद्धा घरात बसत नाही. अगोदर क्रिकेट येतोय, जरासं काहीच नाही, हातपाय धुतोय, झालं चेंज झालं, मम्मी मी निघालतो, म्हणजे बॅट घे, बॉल घे, ते ग्लोव्स घाल आणि नाही खायचं प्यायचं, अरे थांब थांब म्हणून ओरडून त्याला द्यावं लागते. तर आता पटकन तयार करते, म्हणजे तुमच्याशी ही रेसिपी शेअर करते. ट्राय करेन की ज्या ज्या रेसिपी मी आरवसाठी खायला देते किंवा काही ना काहीतरी ज्या गोष्टी, तर ते मी तुमच्याशी सुद्धा शेअर करेन. चला स्टार्ट करूयात. लसूण, त्याच्यानंतर शेंगदाणे आणि त्याच्यानंतर मिरच्या ह्या घेतलेल्या आहेत मी. प्रमाण मी माझ्यानुसारच ठरवलेलं आहे. आणि एकदमच ते सगळं ड्राय रोस्ट करून घेते. तेल अजिबात मी वापरलेलं नाही. चांगलं रोस्ट करून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ते ट्रान्सफर केलेलं आहे. त्यामध्ये खूप सारी कोथिंबीर मी टाकणार आहे. आलं लसूणची पेस्टसुद्धा थोडीशी टाकणार आहे. पेस्टची चव पण थोडीशी वेगळी लागते. आणि सैंधव मीठ मी नेहमी वापरते, तर चवीनुसार ते मी टाकलेलं आहे. मिक्सरला फिरवून घेणार आहे. इथे मी एक चूक केली होती, ते तुम्ही करू नका. मी थोडंसं पाणी टाकलं होतं. पाणी अजिबात वापरू नका. पाणी न वापरताच छान मिक्सरला फिरवून घ्या. त्याच्यानंतर हे जे पनीर आहे, तर त्याचे मी मोठे क्यूब्स असे बनवून घेतले आणि त्याला हे जे कोटिंग आहे ते लावते. यात पाणी वापरल्यामुळे ते जास्त व्यवस्थित चिकटत नव्हतं. याच्यात एकदा केलं होतं, मस्त चिकटलेलं. मग आरवला एक खायला दिलं. ते खाऊन झाल्यानंतर हे दुसरं तो खात होता आणि त्याला हे खूप आवडलं होतं. मला बोलते मम्मी हे असं करत जा मध्ये मध्ये. त्यानंतर बाबांनाही दिलं, तर त्यांनाही वेगवेगळे पदार्थ खायची आवड आहे, तर त्यांनीसुद्धा प्रशंसा केली. जसं आपण माणसाच्या दिसण्यावरून तो कसा असेल हे ठरवतो, जे चुकीचं असतं फार, तसंच याच्या दिसण्यावरती तुम्ही जाऊ नका. हा दिसत जरी असं असेल तरी याची चव खूप मस्त झाली होती. तसंच माणसांना जाणून घेतल्यानंतरच त्यांच्याबद्दलचे विचार तुम्ही नक्की ठरवा. नमस्कार मंडळी, माझा अवताराकडे जरा दुर्लक्ष करा. आणि नेक्स्ट डेला मी शूट करत आहे. मला आठवलं मी काल अर्धाच व्लॉग शूट केला आणि त्याच्या पुढचा शूट केलेलाच नाही. कमेंट्स पाहता त्याच्यामध्ये होतं की माहेश्वरीचं, म्हणजे मी माहेश्वरी साडीची अजून एक हे टाकली होती, तर त्याची ब्लाऊजांची डिझाईन तू शेअर कर. एक व्हिडिओ मी पूर्ण टाकला होता हाऊस क्वीन टिप्सवरती, त्याच्यावरती ते व्हिडिओज टाकलेले नाही आहेत अजून तरी. मग ते त्यातले काही मोजकेच मी दाखवते, कारण खूप जणींनी माहेश्वरी विकत घेतलेल्या आहेत, तर त्याच्यासाठी ते हेल्पफुल होऊन जाईल. मे बी आवडलं तर नक्कीच करू शकता, कारण ते छान दिसतं त्याच्यावरती डिझाईन, त्यासाठी तर ते थोड्या वेळाने दाखवते. आता उन्हाळा आहेच आणि उन्हाळा आता 2 महिने जवळजवळ केसांची इतकी वाट लागते. मी कुठल्याही प्रोडक्टचं हे न सांगता तुम्हाला सांगते की तुम्ही चंपी करणं तरी बेस्ट आहे केसांसाठी. तेलानं करा, सिरमनं करा, नंतर कशानेही करा, जे तुम्हाला वाटतं. म्हणजे कांद्याचं तेल वापरतात किंवा काही वापरतात, आयुर्वेदिक तेल बेस्ट वाटतं मला स्वतः जर असं हे कराल तर. ग्रे हेअरसाठी कांद्याचं तेल खूप चांगलं म्हणतात, पण मी 1-2 वेळा वापरून बघितलं तर केसांना असं ना ते स्मेल त्याचा खूप असं विचित्र येतं. म्हणून मग मी शक्यतो सिरम आणि मग खोबरेल तेल जे असतं तर ते अप्लाय करते. पण ह्यावेळी मी केसांसाठी खूप काही गोष्टी करायच्या ठरवलं, हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे. जसं की मी म्हटलं होतं मी कुठलेही हेअर ट्रीटमेंट ह्या वर्षात करणार नाही आणि ट्रिम केलेत मी हेअर मागच्या वेळेला, तेही बघितलं. आणि बऱ्यापैकी मला थोडीशी सुधारणाही वाटून येते की काही काही गोष्टी मी अवॉइड करते केसांसाठी. कारण ज्या हेअर ट्रीटमेंट मी केल्या होत्या तर त्या माझ्यासाठी तरी चांगल्या ठरलेल्या.
पण समहाऊ मला असं कुठेतरी वाटलं की मला नॅचरल हेअर जरा बघूयात वर्षभरात काय होतं. कारण मी जे ट्रीटमेंट केलं होतं ते सगळ्याच म्हणजे ज्याच्यामध्ये केरॅटिनची पण होती आणि ज्याच्यामध्ये अजून एक होती तीही चांगलीच होती, म्हणजे केस छान स्मूथ राहिलेली. पण एका पॉईंटला असं वाटायला लागलं की एक वर्ष ट्राय करून बघू केसामध्ये काय अजून चेंजेस होता, म्हणजे ट्रीटमेंट केल्यानेच माझे केस चांगले राहणार आहेत की अजून कसं. पण ठीक आहे म्हटलं, त्याच्यासाठी काय काय चालू आहे तुम्हाला माहिती आहे, काय रेसिपीज करते हेही तुम्हाला माहिती आहे. तर आता सिरम पण अप्लाय करते, कारण जे ऑइल वापराय करते त्याच ब्रँडचं म्हटलं सिरम पण अप्लाय करायला सुरुवात करूयात. तर त्यांना अजून फायदा पडतोय का हे तुम्हाला येत्या 7-8 महिन्यामध्ये दिसणारच आहे. तर हे सेसाचं कॉन्सन्ट्रेटेड हेअर ग्रोथ सिरम, ज्याच्यामध्ये सायन्स आणि आयुर्वेदा दोन्हीही आहे. 2% रेड एन्सिल, 4% हे ॲनागेन, त्याच्यानंतर 2% केरास्काल्प, 3% रोजमेरी, 3% भृंगराज, 3% नीम. तर हे सगळं आहे याच्यामध्ये. मग मी म्हटलं हे स्टार्ट करूया, कारण ऑइल पण हेच वापरते त्यासाठी. तर आता मी वापरते हे पूर्ण. किती 5:15 झाले, तर मग मी विचार केला की पहिल्यांदा हेअर मसाज करते, म्हणजे निवांत हाच वेळ मिळतो मला जो 4 ते 5, 5:30च्या दरम्यानचा असतो, ज्याच्यामध्ये मी खूप साऱ्या गोष्टी म्हणजे माझ्याशी रिलेटेड ज्या असतात त्या करू शकते. कारण थोडा वेळ सगळंच काम थांबवते मी, जे काय मी करते आता सध्या ते, आणि निवांत राहते. म्हणजे मेडिटेशन असू देत किंवा काय असू देत. मग विचार केला मेडिटेशनच्या अगोदर जरासं मसाज करूया, म्हणजे डोकं पण शांत राहील. कारण उन्हाळ्यामध्ये केस खूप हिवाळ्यात पण होतात माझे आणि उन्हाळ्यात पण होतात. तर मग विचार करते की आता हेच म्हणजे कंटिन्यू करूया. आता हे जे सिरम आहे ना, तर ते थोडंसं असं मी घेणार आहे आणि 3 प्रॉब्लेम माझे जास्त आहेत. हेअरफॉल माझा कंट्रोलमध्ये आलाय, मला हेअर ग्रोथ चांगली पाहिजेत, आणि दुसरं की ग्रेइंग जे आहे, प्रीमॅच्युअर ग्रेइंग जे आहे, जे इथेच येतं ललिता पवार सारखं, ॲक्ट्रेस ललिता पवार यांच्यासारखं, तर ते नको आहे मला. त्याच्यासाठी माझं आता चालू आहे जेवढं होईल तेवढं. आपल्याला काय हवं असतं, सायन्सपासून बनलेल्या गोष्टी आणि आयुर्वेदसुद्धा त्याच्यामध्ये असावं. तर ह्या दोन्हींसाठी हे बेस्ट आहे. 28,200 न्यू हेअर स्टँड अगदी 3 महिन्यामध्ये ग्रोथ झाले, हे क्लिनिकली प्रूव्हनसुद्धा झाले. 18% ॲक्टिव्स आहे त्याच्यामध्ये, जे की हायेस्ट आहे मार्केटमध्ये, आणि जवळजवळ 2x मोर इफेक्टिव्ह आहे दॅन मिनॉक्सिडिल. मिनॉक्सिडिल तुम्हाला माहीत आहे हेअर ट्रीटमेंटसाठी वापरलं जातं, डर्मॅटॉलॉजिस्ट किंवा जे डॉक्टर्स असतात, हेअर स्पेशालिस्ट असतात, तर त्यांच्याकडून. तर त्याच्यापेक्षा 2x मोर इफेक्टिव्ह आहे हे. याच्यामध्ये जे रेडेन्सिल आहे, जे हेअर ग्रोथसाठी अगदी चांगलं आहे आणि इम्प्रूव्हमेंट 3 महिन्यामध्ये दिसून येते. ॲनागेन जे आहे ते बूस्ट करतं हेअर डेन्सिटी आणि रूटपासून व्हॉल्यूम जे असतात केसांचं तर ते चांगलं करायला प्रयत्न करते. केरास्काल्प तुमचे फॉलिकल्स जे असतात तर ते स्ट्रेंथन करतं. त्यासोबतच भृंगराज हेअरफॉल रिड्यूस तर होतोच, त्यासोबतच प्रीमॅच्युअर ग्रेइंग जो की माझा मेन प्रॉब्लेम आहे तर ते सुद्धा कमी होतं. रोजमॅरी जे आहे स्काल्प हेल्थसुद्धा गरजेची आहे चांगले राहणे, तर ती चांगली ठेवते आणि अँटी इन्फ्लेमेटरी अँटीऑक्सिडंट बेनिफिट्स असल्यामुळे स्काल्प चांगली राहिली तर हेअरसुद्धा तुमचे चांगले राहतात. आणि नीम अँटी डॅन्ड्रफ ॲक्शन तर बेस्ट घेतं, हे क्लीन आणि हेल्दी स्काल्पसुद्धा ठेवतं. तर हे सगळ्या गोष्टी आहेत, म्हणूनच म्हटलं की हे आपण वापरूयात. तुम्हाला हळूहळू तर इफेक्ट दिसून येतच. मी सध्याचे वापरायला सुरुवात केली आणि हेअरफॉलमध्ये तरी मला बऱ्यापैकी जे एक फरक आहे तो दिसून आलेला आहे. कधीही तुम्ही हे वापरू शकता. तुम्ही आंघोळीच्या अगोदर एक 15-20 मिनटं मसाज करून ठेवू शकता, किंवा दिवसभर जरी ठेवलं तरीही चालतं, आणि किंवा रात्रभर जरी ठेवलं तरीही चालतं. मी इन्व्हर्जन मेथड कधीही वापरते ऑइलिंग करताना किंवा सिरम लावताना, कारण हे फार उपयोगी पडतं. केसांना जेवढा मसाज कराल तेवढं चांगलं आहे, हे मला सध्या दिसून येते. ऑइलिंग करणं, सिरम लावणं, त्यासोबतच हेल्दी डाएट घेणं, त्याच्यानंतर पाणी भरपूर पिणं हे सुद्धा चालू आहे. तर हे सिरम तुम्हालाही हवं असेल याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, लिंकसुद्धा देईन, आणि कुपन कोड यूज केला तर तुम्हाला डिस्काउंटसुद्धा मिळून जाईल. चला आता ब्लाऊजच्या डिझाईन्स ज्या आहेत त्या तुम्हाला दाखवते. माझे हे चंपी झालेले केस थोडे अवॉइड करा. आता जरा फ्रेश झाले मी. दररोज संध्याकाळचं माझं म्हणजे 5:30-6च्या दरम्यान प्रॉपर मी जरी सुकलेले कपडे वगैरे काढून घेऊन वरची जी लादी आहे ती एकदा पुसून घेते, खालची लादी परत एकदा पुसून घेते, आणि त्याच्यानंतर मग थोडंसं फ्रेश होते. मग स्वतःला पण बरं वाटतं, मग परत कामं बघायला बरी मोकळी होती मी. आणि नंतर मग 3 सांजेच्या वेळी दिवाबत्ती वगैरे, त्याच्या आधीचा हा टाईम माझा आहे. तुम्ही जे विचारलेलं माहेश्वरीचे डिझाईन, तर मी पटपट दाखवते. तुम्ही सगळ्या साड्या माझ्या बघितलेल्या, ज्या ज्या मी ब्लाऊजचे डिझाईन दाखवते त्या सगळ्या साड्या तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलेल्या आहे. माहेश्वरी साडीला जेवढं सिंपल तुम्ही डिझाईन ठेवाल तेवढं बरं आहे. तुम्ही जर झटपॅक जास्त म्हटलं तर त्या साडीचा लुक पूर्ण निघून जातो. जी परवा मी नेसली होती तर त्याच्यामधला हा बॅक नेक ठेवलाय, त्याचा जो काठ आहे तर त्याचा यूज केला, आणि काठ आहे ना तर तो कट केलाय, म्हणजे पूर्ण काठ यूज नाही केला.
जसा इथे मी वापरलाय काढतो. आणि समोरून जे नेक आहेत, जे समोरचे गळे असतात महेश्वरीचे, ते डीप न ठेवलेलेच बरं. तर मी 7 पर्यंत ठेवते, तर कारण का थोडंसं ट्रान्सपरंट असते साडी, त्याच्यासाठी हा व्ही नेक ठेवला होता, स्ट्रेट व्ही होता तो. त्यानंतर ही जांभळी साडी, ह्याला तर मी पाठीमागून पूर्ण पॅकच केलंय. आणि जो हाय नेक ठेवलाय इथे, तुम्ही त्याची जी हे आहे काठ आहे त्याचं, तर तो वापरायला सांगितलं. आणि त्यानंतर हा गळा असा दिसतो, असा दिसतो गळा. मी असं शिवायला सांगितला तो. आणि हाताला परत मग मी असे काठ जोडायला सांगितले. आणि इथे थोडासा असा एक फुगा आपण जो म्हणतो ना, आपण त्याला काहीतरी बोलतो एका शब्दाने, पटपटपट शब्दच आठवत नाही जेव्हा फास्ट मला बोलायचं असतं तेव्हा. पफ छोटासा जो आपण इथे काढतो कधी कधी, तर तो तिथे ठेवायला सांगितलं त्यांना. जुनी पण फॅशन होती बघा, की इथे थोडंसं पफ असायचं असं, आणि त्याच्यानंतर खाली असं पूर्ण छान ब्लाऊज असायचे. तर ती फॅशनच आता कम्प्लीट पूर्ण परत आली असं वाटते. त्यानंतर अजून एक ऑप्शन येतो की आपण त्याच्यावरती एम्ब्रॉयडरी, धागा वर्क करून घेऊ शकतो. कडदाना वर्क वगैरे करायला कधीच न गेलेलं बरं, कारण कॉटन सिल्क असतं हे. आता जो पिवळ्या कलरची एक साडी आणि त्याच्यावरती हा म्हणजे 2 टोनमध्ये, 2 शेडमध्ये ज्या साड्या आहेत आणि छोट्या बॉर्डरच्या महेश्वरी, तर त्याच्यासाठी मी काय केलं, सोनेरी कलरचं हे बघा अशा पद्धतीने मी त्यांना वर्क करायला सांगितलं, धागावर पूर्ण साडीवरती, सॉरी ब्लाऊजवरती. समोरून पान गळा ठेवलाय. माझे सगळे ब्लाऊज जास्त करून एवढ्या हँडचेच असतात. आणि बॅक नेक जो आहे तो असा ठेवून त्याला परत मी वर्क करायला सांगितलं. हे पण सुंदर दिसतात गळे. त्यानंतर जामुनी कलरची साडी जी फार व्हायरल गेली, तर त्याचा मी सिंपल ठेवायला सांगितलेला गळा. अगदी बॅक हा जो असा गळा होता तसाच, फक्त कुठलं वर्क नाही करायला सांगितलं. हा असा आणि राऊंड नेक. आणि याचे शॉर्ट स्लीव ठेवायला सांगितले होते, काहीतरी चेंज म्हणून. त्यानंतर हा निळ्या कलरची साडी, निळ्या कलरचा ब्लाऊज, तर तोही सिंपल ठेवायला सांगितलं. हात परत मोठेच आहेत त्याचे. आणि पाठीमागचा गळा असाच जास्त करून. आणि ह्या पण सिंपल शिवलाय, तरी पण दाखवायचं म्हणून दाखवते मी. पान गळा आहे याचा, खूप सिंपल शिवलाय, कारण साडी ती अशीच छान दिसते, एकदम सिंपलच चांगली दिसते. काही साड्यांवरतीच एकदम फॅशनेबल ब्लाऊज जे ते चांगले वाटतात असं मला वाटतं. साडीच्या पूजेच्या दिवशी जेव्हा रात्री जेवण होतं तेव्हा ही साडी नेसली होती. ही साडी काही वेळा असं असतं बघा, काही ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस जे असतात, तर म्हणजे त्यांच्यात खूप छान पोटेन्शियल असतं, तरी पण ते त्यांना योग्य अशी संधी मिळत नाही. तर त्यातली म्हटलं तर ही साडी आहे. ही ऍक्च्युली इतकी सुंदर साडी आहे ना, नेसल्यानंतर खूप छान दिसते. पण कलर खूप प्लेन आहे, त्याच्यामुळे शक्यतो म्हणजे ही गेले तशी बऱ्यापैकी गेले. ह्या साड्यांच्या तुलनेत थोडी मागे पडले. आणि याचा ब्लाऊज मी असा शिवून घेतला होता. बॅकनेक याचा खूप सुंदर दिसतो हा. त्या दिवशी पण ती खूप सुंदर वाटत होती साडी. आणि हा कलर सगळ्यांच्या वरती छान दिसतो. जेव्हा आपण अशा व्हायब्रंट कलर निवडतो तेव्हा आपल्या चेहऱ्याचा कलर सुद्धा म्हणजे रिॲक्ट करतो असं मला वाटतं. प्रत्येक टोन जो असतो चेहऱ्याचा, हा आपण केलेल्या कपड्यावरती कधी कधी डिपेंड ठरतो असं मला वाटतं नेहमी. कधी कधी आपण ब्राईट कपडे घालतो तेव्हा वेगळा टोन दिसतो चेहऱ्याचा. त्यामुळे काहीच कलरचे कपडे आपल्यावरती सूट करतात असं मला वाटतं. मी याच्यावरती जी रेड कलरची एक साडी आहे ॲरो बुट्टीमध्ये, जी पहिली मी ही विकत घेतली होती बाहेरून. आता ही माझ्याकडे सुद्धा आहे. आणि ही मी 5,500ला बाहेर विकत घेतली होती. आणि हीच साडी माझ्याकडे 3,500ला आहे. सेम टू सेम हँडलूम, कारण ही दुकानातून घेतलेली आणि ती मी मॅन्युफॅक्चररकडून देते. तर असं, आणि इथे मी असं एक काम करून घेतलं होते, कारण ॲरो बुट्टीचं काम आहे साडीवरती, म्हणून गळा पूर्ण पॅक करून घेतला होता. आणि त्यालाही असं काम करून घेतलं होतं. आणि पाठीमागे छान असे, हे कडदाना वर्क नाहीये, ह्याच्यावरती ह्या सगळ्या ग्लूने चिकटवलेल्या अशा छान अशा ना टिकल्या आहेत त्या. आणि असं छान एक पूर्ण वर्क करून घेतलं होतं. मस्त दिसत होती साडी त्या दिवशी. आता हा कलर थोडासा इथं फेंट वाटत असेल, हा डार्क आहे, हा मरून कलर टाईपमध्ये आहे. याच्यामध्ये खूप सारे कलर, ह्या सगळ्या साड्यांमध्ये सगळे कलर कस्टमाइज होऊ शकतात. जे होत नाही ते आम्ही सांगू शकतो. आणि हे मी दुसऱ्या याचं उचलून घेऊन आले की नाही, हे नऊवारी साडीचं ब्लाऊज आहे. तर ह्या महेश्वरीच्या साड्यांचे ब्लाऊज आहेत माझ्याकडे. अजून जेवढे येतील तेवढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत जातील. अजून एक गोष्ट मला दाखवायची ते म्हणजे आपण काय करतो, ब्रोकेडचे तुम्ही हे बघितलं सेमी सिल्कमध्ये काही ब्लाऊज, त्याच्यानंतर आपल्याला असं वाटतं की ते कपडा असावा आपल्याकडे जेणेकरून तो ब्लाऊज, त्याच्यानंतर जॅकेट, मुलींसाठी फ्रॉक किंवा ड्रेस शिवता येईल. 1 मीटर कपडा मागवलेला ब्लाऊजसाठी. आणि हा सध्या मी ग्रुपवरती पण ठेवला होता, पण खूप जणींना असं वाटलं की ती साडी आहे किंवा जॅकेट तयार केलेले ठेवले होते, त्यानंतर ड्रेस होता, त्याच्यानंतर अजून जे क्लचेस असतात तेही होते. पण खूप जणांना वाटलं की ते ड्रेसेस ते विकायलाच ठेवले, तर ते नाही. ह्याचा 1 मीटर 600 रुपये पडतं सेमी सिल्कमध्ये.
थोडा प्रीमियम आहे, खूप सॉफ्ट आहे. आता कपडा मी पूर्ण ओपन करून दाखवते. अतिशय सॉफ्ट कपडा आहे. ही बाहेरची बाजू आहे. ह्याच्यामध्ये फक्त हीच एक डिझाईन नाही आहे, याच्यामध्ये खूप साऱ्या डिझाईन अवेलेबल आहेत. मी ही निवडली. आणि इथे आतमधलं बघता, हे सगळे धागे आहेत असे विणलेले. इथे काय आतमध्ये अस्तर येईल असं आहे. याच्यावरती मग आपण हे ॲज अ साडी म्हणून पण करू शकतो, पण आतून मला वाटतं इथं थोडंसं काम करावं लागेल, कारण याच्यात जर काहीतरी अडकलं, एवढं निघणारातलं नाही आहे. जर हे बघा, इथं निघणारातलं नाही आहे, लगेच असं निघेल किंवा कशात तरी अडकेल असं काही नाही एकदम. पण मला तर वाटतं हे शक्यतो साडीसाठी निवडण्यापेक्षा तुम्ही ड्रेस, ब्लाऊज, जॅकेट, त्याच्यानंतर फ्रॉक ह्याच्यासाठी निवडू शकता, कारण ह्याला अस्तर हे वापरावंच लागणार प्रॉपर, कारण हे धागे सिक्युअर करण्यासाठी. खूप सुंदर कपडा आहे, खूपच मस्त कपडा आहे, एकदम मऊसूत आहे. सिटीवरून जाऊन आले. आता इथे पाठीमागे माझ्या मागे बघताय सगळ्या ढिगारा. ह्यांचं कपाट तरी मी आवरलं. आता माझं कपाट आवरण्यासाठी मी अगोदरचे जे हँगर्स आहेत तर ते सचिनच्या कपाटमध्ये जास्त करून वापरले. माझ्याकडे थोडेसेच होते आता, तर ते एक्स्ट्रा मी घेऊन आले. ॲमेझॉनवरती पण बघितलेले, पण ॲमेझॉनवरती खूप लेट दाखवत होतं, 16-17 तारीख दाखवत होतं. पण मला त्याच्या आधी आवरायचं आहे. गावी जायच्या अगोदर कपाटं नीट सगळी करून ठेवून जायचे आहेत, जेणेकरून म्हणजे सगळं व्यवस्थित राहील. नाहीतर मग झुरळ झाली, काही झालं तर प्रॉब्लेम नको, म्हणून एक 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 काम आवरते मी आता. आणि बाकी काही छोटेसे ऑर्गनायझर पण आणलेत होम सेंटर आणि मिनिसोमधून. मिनिसोमध्ये पण सेल लागलेला, माझं नशीब, आणि तिथून पण मग घेऊन आले. होम सेंटरमध्ये काही सेल मिळाले, पण मिनिसोमध्ये लागले, त्यामुळे तो एक फायदा पडला. आता आवरते पटपट. ह्याचं शूट मला नाही करता येणार, कारण खूप व्हायला लागले. त्यात आमच्या साईडचं जी रूम आहे तर तिथे बांधकाम काढलेत, आणि ती जी सगळी धूळ आहे ती पूर्ण समोर पडले. त्यामुळे हे आवरून मला ती पूर्ण धूळ साफ करायची आहे. आणि तेच आता पावलं घेऊन घरात सुद्धा येणार, त्यामुळे ते परत म्हणजे महिनाभर आता असं एवढं काम आहे ना, बाहेरचं क्लिनिंगमध्ये जास्त जाणार आहे. तर आता पटपट तरीसुद्धा मी दाखवते. हे इथे अवतार हा, आणि हा असा अवतार आहे पूर्ण. मगाशी इथल्या कपाटाचं तर तुम्ही बघितलेलंच. जरासं मी काढून नको, हे बघा असं ठेवल्यात मी साड्या. ह्यांचं कपाट मात्र मस्त ठेवलं आता मी. त्यांना माहीत नाही मी काय केलं आहे, ते सरप्राईज होणार आहे ते येऊन पूर्ण. तर मग चला, त्यांनी यायच्या अगोदर मला आवरायचं 1-1.5 तासामध्ये. आता वाजलेच 6, तर मला 1-1.5 तासात 7:30-8 येतात, तर त्याच्या आधी मला आवरायचं आहे पटपटपट. सो आवरून घेऊयात. जरा जाड झाल्यासारखी वाटायला लागले, असं वाटायला लागलं आहे मला, कारण सध्या खायला लागलो आहे जास्त. डायरी टोटो का कपाटमध्ये आहे बघ तुमचं, त्या काढा. माझे कपडे टाकलो. कुठे गेले? अरे मी खालू काय? आलोय मी. वा 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 वा, काय ऑर्गनाईज केलंय. वा 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 वा, काय पाहिजे तुला सांग बालके, बघून जाम खुश आहे मी. अंगठीच काढून दे. निघा ना, सुन बोट कापू शकतो आपण, मिळू हे घे, शकते. हे घे तुला इनाम म्हणून. तेव्हा 3-3:30 सकाळपासून लागलोय मी, 12 वाजल्यापासून. मधले 3 तास जर RCTतले सोडले तर. वेल डन. पण आता एकच प्रश्न होता, काय माझा हाय कुठं काय सांगते. हे कुठल्या शोरूम मध्ये आलो मी? चंद्रमा कलेक्शन नाही, हे चंद्रमा कलेक्शन आहे, हाऊस क्वीन कलेक्शन आहे.
केवढ्याच आहेत बघा माझ्याकडे. 200-300 साड्या असतात बायकांच्याकडे, माझ्याकडे 50च आहेत. पण हे सगळे अँगल असेच पाहिजे मस्त वाटतं. नव्हते ना, तेवढेच मिळाले. जेवढे होते तेवढे सगळे उचलून घेऊन आले मी. काय म्हणतेस? मग मस्त वाटतं ना अँगल. हँगर तेवढेच घेऊन आले मी. ते तेवढे त्याच्यापेक्षा नव्हतेच त्यांच्याकडे. जे सेट जेवढे आणि याचे हे अवेलेबल. कुठे आहे? काय ब्लाऊज कुठे आहे? ब्लाऊज ते बॉक्समध्ये ठेवलेत. ते खूप जागा घेते बघ. नाही त्याच्या सोबतच ठेवायला पाहिजेस ना. मी मिक्स मॅच पण करून घालते. अजून ते कोपऱ्यातलं मलाच काढायचं तिथलं काय? सगळं, त्या तिकडच्या एका कोपऱ्यातलं. हे हम्म? हे काय हे? तर नेक्स्ट डे आहे आता, आणि अजूनही रूम मी आवरायचं आता का घेतलं आहे, कारण मध्ये मध्ये मी क्लिनिंग करत राहते. पण गावी जायच्या अगोदर म्हटलं सगळं व्यवस्थित करूया, कारण दमट वातावरण सुरू झालं ना की प्रत्येक घरात झुरळांचा प्रॉब्लेम होतो. कपडे म्हटलं की माझं जीव की प्राण म्हणून आधी ते करून ठेवलं मी. सो बाकीचं पण आता करेन, आणि मग भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.